दिल्लीत प्रदूषण होण्याची अनेक मुख्य कारणे आहेत, जी एकत्र येऊन हवेची गुणवत्ता एअर क्वालिटी खूप बिघडवतात. मुख्य कारणे: वाहनांचे प्रदूषण व्हेहिक्युलर इमिशन्स. दिल्लीमध्ये गाड्यांची संख्या खूप मोठी आहे. या वाहनांमधून, विशेषतः जुन्या डिझेल गाड्यांमधून आणि ट्रक्समधून निघणारा धूर उत्सर्जन हा प्रदूषणाचा सर्वात मोठा स्रोत आहे. शेतीत पेंढा जाळणे स्टबल बर्निंग. दरवर्षी हिवाळ्याच्या सुरुवातीला ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पंजाब आणि हरियाणा या शेजारील राज्यांमध्ये शेतकरी शेतातील पेंढा, पिकांचे अवशेष जाळतात. या धुरामुळे दिल्लीतील प्रदूषणाची पातळी झपाट्याने वाढते. बांधकाम आणि रस्त्यावरील धूळ कन्स्ट्रक्शन अँड रोड डस्ट. शहरात सुरू असलेली बांधकामे आणि रस्त्यांवरील धूळ हवेत मिसळून प्रदूषण वाढवते. औद्योगिक उत्सर्जन इंडस्ट्रियल एमिशन्स. दिल्ली आणि एनसीआर नॅशनल कॅपिटल रिजनमधील कारखाने आणि औद्योगिक युनिट्समधून निघणारे विषारी वायू आणि कण पार्टिक्युलेट मॅटर हवेत मिसळतात. कचरा जाळणे वेस्ट बर्निंग. उघड्यावर कचरा जाळल्यामुळे मोठ्या प्रमाणात विषारी धूर हवेत पसरतो. हवामानाचे घटक मेटिओरोलॉजिकल फॅक्टर्स. थंडी आणि शांत वारे. हिवाळ्यामध्ये तापमान कमी होते आणि वाऱ्याचा वेग मंदावतो. यामुळे प्रदूषित हवा जमिनीच्या पातळीवरच अडकून राहते आणि धुक्याचे स्मोग रूप घेते. प्रदूषणाचे कण दूर जाऊ शकत नाहीत. भौगोलिक स्थान. दिल्ली हे भूभागात अशा ठिकाणी आहे जिथे थंडीमध्ये प्रदूषक घटक सहज अडकतात. इतर कारणे: दिवाळीतील फटाके. दिवाळीच्या काळात फटाके फोडल्यामुळे हवेतील प्रदूषणाची पातळी अचानक वाढते. वाढती लोकसंख्या. लोकसंख्या वाढल्यामुळे ऊर्जेचा वापर आणि कचरा निर्मिती वाढते, ज्यामुळे अप्रत्यक्षपणे प्रदूषण वाढते. ही सर्व कारणे एकत्र येऊन दिल्लीतील हवेची गुणवत्ता धोकादायक हॅझर्डस पातळीवर पोहोचवते.